काय धक्का वगैरे काय नाही। हे जे गेलेत ना हे ठेकेदार होते, हे ठेकेदार गेलेले आहेत आणि आता राहिले ते सर्व शिल्लेदार आहेत। यांचे ठेके चालत नसल्यामुळे ठेके चालवायला गेले असतील, बाकी मनसेला काय धक्का बिक्का नाही। हे जे त्यांच्यासोबत जे होतं ना आम्ही इथंच आहोत सगळे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। हे फक्त ठेकेदार गेलेत, स्वतःची बिलं वगैरे काय काढायची असतील म्हणून। प्रत्येक वेळी होत असतं। हे जे गेले ते स्वतःच्या फायद्यासाठी गेलेले, शहराच्या विकासासाठी गेलेले नाही आहेत, स्वतःच्या वार्डाच्या विकासासाठी गेलेले नाहीत। हे गेले ते स्वतःच्या विकासासाठी गेलेले आहेत। नाही, जे गेले ते गेले, त्यांच्या गेल्याने आम्हाला काही फरक पडत नाही आहे। कारण काय होतं माहिती का, ज्यांना पक्षाने भरभरून दिलं, ज्यांना मोठं केलं, ज्यांना नाव दिलं, ज्यांचं नाव पक्षामुळे होतं, ज्यांच्यावर राजसाहेबांनी प्रेम केलं, राजू पाटलांनी प्रेम केलं, अविनाश जाधव साहेबांनी प्रेम केलं, ज्यांना भरभरून प्रेम केल्यानंतरसुद्धा पक्षाची गद्दारी करावी वाटते, अशा लोकांबद्दल आम्हाला काही वाटत नाही। आणि जे गेले ते गेले, त्यांनी आम्हाला काही फरक पडत नाही। ते व्यापारी होते, त्यांचा व्यापार वाढवण्यासाठी, व्यापारासाठी ते तिकडे गेलेले आहेत। ते कुठे वार्डाच्या विकासासाठी, शहराच्या विकासासाठी गेलेले नाही आहेत। त्यामुळे ते गेल्याने काही मोठा मनसेमध्ये धक्का बिक्का किंवा फरक काही पडत नाही। गेले ते त्यांनी आम्हाला काहीही फरक नाही आहे का। कशासाठी नाराज पाहिजे हो? पूर्ण शहर त्यांच्या हातामध्ये होतं, शहर ते चालवत होते, विविध कमिट्यांमध्ये ते होते, पूर्ण त्यांना अधिकार दिले होते। अजून काय पाहिजे होतं? याच्या पलीकडे काय करणार आहेत? आता का राजसाहेबांची खुर्ची द्यायची? सर्व दिल्यानंतर जर सुद्धा तुम्हाला काहीतरी वेगळं करावं असं वाटत असेल तर हे त्यांचं दुर्दैव आहे, पक्षाचं नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंबीर आहेत, 3 गेले 300 यायला तयार आहेत। आजही आमच्या मागे जे कार्यकर्ते उभे आहेत त्यांना फोन आले की आम्ही आता पक्षप्रवेश करायला तयार आहे। उद्यापासून पक्षप्रवेश चालू होतील। जे गेले ते मनसेचे नव्हते आणि पक्षाचे नव्हते। जर पक्षाचे एकनिष्ठ असते तर गेलेच नसते। 2010च्या पूर्वीच्या इलेक्शनच्या आधी संदीप लकडे किंवा हे असो, हे तिन्ही जे नगरसेवक गेलेले आहेत हे झेंडे लावण्याचं काम करत होते। मनसे या पक्षाने त्यांना एवढी मोठी कामगिरी दिली, त्यांना पक्षाचं तिकीट दिलं। संदीप लकडे हा 5 वर्ष सभापतीपद मिळवलं, 5 वर्ष त्यांनी पैसे कमवले, पक्षाच्या जीवावर सगळ्यांनी कमवलं, तिघीजणांनी कमवलं। आणि आज ज्यावेळेस त्यांची परिस्थिती चांगली झाली तेव्हा ते पक्षाला सोडून गेले। ते येत्या काळात आम्ही नाही तर जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल। ज्यावेळेस ते इलेक्शनला पुढे उभे राहतील ना, त्यावेळेस जे पक्षाचे नाही होऊ शकले त्या जनतेचं काय होऊ शकणार? पब्लिक असा विचार करणार आणि लोक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।